चला अजू यांचा गौरव केला जाईल. मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि कॅप देऊन विनंती अनिकेत पाटील यांना विनंती करेल की आपण अनिकेत पाटील यांच्या शुभार्थ हा किताब दिला जातोय. अमोल वजे साहेबांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचंय. अमोलजी वजे साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अज्जू काय जबरदस्त बॅटिंग, खूप दिवसानंतर अज्जूची बॅटिंग बघायला मिळाली आणि अजूनही महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग केली आणि रामजी आबा वाळुंजे संघाला फायनल पर्यंत आणून पोहोचवलं. चला मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला प्रीत त्याच्या साथीनं राजस आणि हे दोन फलंदाज मैदानात येत असताना गोलंदाजी मार्क वरती आम्हाला आपण पाहतोय. मॅचला सुरुवात करायची आहे. नानो चला लेट्स प्ले सेमीफायनल नंबर 2. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, स्मिथ पडलाय कमी, शुभम पडलाय कमी, चेंडू निघून गेला सीमा रेखा पार. 1 बाउंस चौकार. त्यानंतर पहिला चेंडूचा चौकार आल्यानंतर आता काय स्ट्रॅटेजी मध्ये बदल दिसेल का अमयच्या हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. प्रीत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राजस आहे आणि राजस आणि प्रीत या दोघांची ही जोडी कितपत बोलिंजला घेऊन जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला चेंडूला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेट करतोय विपुल आणि विपुलने वेट करत असताना लागली वाट, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. चेंडू सीमारेखा पार गेला, चौकाराला बॅक टू बॅक 2 चौकार येताना दिसत आहेत. अमयवरती हल्ला केला, ज्या अमयने आतापर्यंत खूप चांगला कंट्रोल आपल्या बॉलिंग मध्ये दाखवला आणि तो कंट्रोल दाखवत असताना वाघोली संघाला आतापर्यंत अनेक विजय मिळवून दिला असा अमय आणि त्याच्या लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार, पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार येत असताना प्रीतने आपले इरादे स्पष्ट केलेत. का माझ्या बॅटिंग क्रमामध्ये बदल केला गेला, का माझा नंबर बदलला आणि का ते दाखवत असताना खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, ओ यावेळेला सचिन यांनी चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आगाऊ थ्रो केला गेला आणि त्यानंतर मात्र एक धावून कंप्लीट केली गेली आणि सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. बॉलिंग करायला प्रतीक्षा आहे फायनल मध्ये, कसं पोचायचं आणि कधी पोचायचं आणि आज पोचायचं याची. तर दुसऱ्या बाजूला वाघोली संघाला प्रतीक्षा आहे पुन्हा एकदा या विकास पाटील स्मृती चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी. खेळाची लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होताना पाहायला मिळतं. एक मोठा अपसेट आपण बघितला मागील मॅच मध्ये. रामजी आबा वाळुंजे संघाने वटार संघाला पराभूत केलं, जो काही हॉट फेवरेट संघ मानला जात होता या स्पर्धेसाठी, या हंगामामध्ये, या वर्षामध्ये, आणि त्याला मात्र स्पर्धेबाहेर म्हणजे सेमीफायनलला पराभूत होताना आपण बघितलं. लवकर बॅट फिरले गेले राजेशची आणि चेंडू मागे निघून गेला सचिनच्या हातामध्ये. डॉट बॉल ची सांगता होताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रीतच्या वैयक्तिक 9 धावा, 8 धावा माफ करा, आणि त्यानंतर राजेशची आतापर्यंत एकही धाव नाही. वाईट रूपाने आलेली सिंगल, लेग बाय रूपाने आलेली 1. असं ओव्हरऑल गोलंदाजीचं पृथक्करण ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून जातोय का पॉवर प्लेच्या षटकामध्ये मारलेला हा फटका. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते आणि फिल्डिंग बरोबरच फेकी सुद्धा. सिंगलने धाव कंप्लीट. दोन्ही गटातून टाळ्या वाजतायत कारण जिथं जास्त धावा मिळायच्या होत्या तिथं 1 धाव मिळाली आणि जिथं धाव निघाली आहे भरून टाळ्या वाजतायत. अशा 2 पद्धतीच्या टाळ्या आणि यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईटची सांगता होताना दिसतीये. अमय पहिल्यांदा अंडर प्रेशर बघायला मिळतोय कारण प्रीतने 2 मोठे फटके लगावले, तिथून मात्र आता वाचण्याचा प्रयत्न
केला जातोय. 12 वरती धावफलक आहेत. ज्ञानू सातत्यानं अमयचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि का करू नये ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांना तो रोल अदा करायचा आहे. लेग स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू पंच वडून वाईटची सांगता होती आणि तिथे सिंगल धावफलक पुन्हा एकदा वाढेल. या धावा ज्या अतिरिक्त स्वरूपाने आलेत म्हणा किंवा बॅटच्या सहाय्याने आलेत म्हणा, ज्या ज्या धावा बनतायत त्या धावांचा हिशेब तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये द्यावा लागेल. मगाच्या मॅच मध्ये तेच झालं होतं. ज्या वेळेला अखिल आणि आजू आले होते त्यावेळेला आजूने केलेली फटकेबाजी, अखिलने त्याला दिली 7-13 वरती धावफलक आहे. लास्ट बॉल बाकी. प्रीतच्या प्रत्येक षटकाराला योगेश माझे यांच्याकडून 500 रुपये. हो व्हॉट अ शॉट. प्रीत ऑन फायर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू. शानदार बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकातील कहाणी 19 धावांची आपण बघितली. आता दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल बघा. पूर्वी टीव्हीवरती एक मालिका यायची, त्याचं नाव होतं माझी या प्रियाला प्रीत कळेना. इथं असं झालं ना, अमयला प्रीत कळेना असं झालं आणि चेंडू मात्र सीमारेखा पार पाठवला. षटकार. प्रीतच्या प्रत्येक षटकाराला निलेश मामा यांच्याकडून 1000 रुपये. पण निलेश मामा दोन्हीकडे नाचणार आहेत. शार्दूल आल्यानंतर सुद्धा नाचावं लागणारच आहे. षटकार आला. षटकारानंतर 19 धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन मीत आलाय. मीत उभरता सितारा वाघोलीचा. बघूयात कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. गरज आहे मीतला इथून कमबॅक करण्याचा. गरज आहे अमयला बॅक करण्याचा, कारण जो ट्रम्प कार्ड बॉलर होता त्याच्यावरती हल्ला केलाय बॉलिंगच्या दोन्ही फलंदाजांनी. चला घाई करा, थोडी घाई करा लवकर, कारण इतका वेळ नाही घेत आहेत प्लीज. चला मीतचा पहिला चेंडू. राजसनं मारलाय. राजबिंडा षटकार. चौकार. हो चौकार नाही, हा षटकार आहे. 6 धावा. राजसच्या षटकाराला आईकडून 500 रुपयाचं बक्षीस. बॉलिंगच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, बॉलिंगच्या प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आहे, आपला उत्साह आम्ही समजू शकतो, पण स्पर्धा सुद्धा आपले हे ध्यानात ठेवा आणि कोणीही आतमध्ये जायचं नाही. आडवबाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी झाली आहे. फेकी झाली, परंतु एकदा घेऊनपासून रोखू शकले नाही आहेत. वार पलटवार होता रहेगा. इस मैच का मजा कुछ और रहेगा दोस्तों, ये मत भूलना. बोळिंजकर मारतायत तर वाघोलकर सुद्धा मारणार, कारण दोघांकडे बॅटिंग ऑर्डर तितकी मोठी आहे, बॉलिंग मध्ये तितकी गहराई आहे. आणि असं असताना आता सध्या स्थितीला तरी बोळिंजकर पुढे आहेत, कारण 26 धावा धावफलकावरती. प्रीत समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलक पुढे जात आहे. 27 वरती 0. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळणारी शिल्लक. विकास पाटील स्मृती चषक आपण बघत आहात. विकास एलेंची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि त्यांच्या समोर चेतक वाघोलकरांचा या मैदानाचा इतिहास खूप चांगला आहे. बोळिंजकर संघर्ष करताना नेहमीच पाहायला मिळालेत. यावेळेला अजून एकदा फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने करतात हे सुद्धा पाहावं लागेल. उसळी घेणारे चेंडू राजेश यांना समजलेला नाहीये. मीतने चांगला कमबॅक केलाय. डॉट बॉल हाताळत असताना मागील 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला. त्या 4 चेंडूंमध्ये टोटल 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. ही सध्या स्थिती आहे. ओ राजेश समोरच्या दिशेने चेंडूंच्या हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यश नॅरो रेडी प्लाय झेल. संपला राजेशचा खेळ. गॉन.
निखिल बंधू यांच्याकडून हार्दिकच्या नाबाद खेळीसाठी 2222 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आले. हार्दिकच्या नाबाद खेळीसाठी निखिल बंधू वठार यांच्याकडून 2222 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आले. प्रत्येक षटकाराला 1111 रुपये बक्षिसांची खैरात. बक्षिसांचा इथे बडीमार होताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू चौकारासाठी. चौकाराला 555. जैसी साईज वैसी किंमत. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. 27-1 शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील मीत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलंय. ओ इथे फुलकावणी जरूर मिळाली होती परंतु शुभम होता मला वाटतं तिथे. खूप चांगली फिल्डिंग त्यानं केली. एकच धाब आले आणि अशा पद्धतीनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावफलकावरती आहेत त्या विकास बोळीन संघाच्या एका गाड्याच्या पतनानंतर. चला सुरेश नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान प्रसादजींच्या शुभ हस्ते केला जातोय. सुरेश नाईक यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करेल सुरेशजी नाईक साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रसाद साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. हार्दिकच्या प्रत्येक षटकाराला अमय वर्तक ऑस्ट्रेलिया यांच्याकडून 2000 रुपये हार्दिकच्या प्रत्येक षटकाराला लगावण्यात आल्यात. प्रत्येक सिंगलला 100 रुपये निखिल नाईक यांच्याकडून. यार हार्दिकचं साम्राज्य खूप मोठं आहे. त्यामुळे हार्दिकसाठी बोली सुद्धा तितकीच मोठी लागली आहे. यश समोर हार्दिक स्वतः कर्णधार बॉलिंग मार्क वरती आलाय आणि असं असताना कर्णधार बॅटिंग म्हणजे कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं युद्ध आहे असं म्हणावं लागेल. हार्दिक समोर यश. चला लगेच घाई करा, जास्त वेळ घेऊ नका कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. हो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक दुरून येतोय. 1 2 3 तिघांच्याही मध्ये एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु प्रीत म्हटला रुको जरा. 2 धावा कंप्लीट. 30 वरती धावफलक. यश आणि तन्मय यांच्यासाठी त्यांच्या मामाकडून प्रत्येक विकेटला 2000 रुपयाचं बक्षीस. दिलीप नाईक कुराडे यांच्याकडून बक्षीस लगावण्यात आलंय. विकेटला 2000 आहेत आणि आमच्या मैफेर कडून सुद्धा खूप बक्षीस आहेत. यश समोर हार्दिक. ओ बॅकफूट कट करायचं होतं परंतु यष्टीजीत करण्याचा प्रयत्न सचिन यांचा. पंचांकडे न बघता सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न. यस इट्स अ वाईड. पंचांकडे वाईड घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय आणि चेक केलं जाणार आहे वाईड आहे की नाही. येस इट्स अ वाईड. वाईड बॉल घोषित करण्यात आला तिसऱ्या पंचांकडून. त्यामुळे एकदा धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होताना दिसेल. 31 वरती 1. 31 अजूनही हो यावेळेला आखू टाप्याचा चेंडू. त्याला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअरच्या दिशेने कदाचित चाललाय. येस पंच सुद्धा कळवत आहेत की हा चेंडू एका धावेसाठी जातो. आतापर्यंत 400 रुपये जमा झालेत हार्दिकच्या खात्यामध्ये कारण सिंगलला सुद्धा 100 रुपये आहेत. सकाळपासून सिंगलला 100 लागले असते तर टुर्नामेंटची इनामी राशी सुद्धा भरून निघाली असते असं म्हणावं लागेल.
धावपलकारची धावा 32 आहेत. हार्दिकच्या खात्यामध्ये आतापर्यंत 4 रन आहेत. 3 चेंडू त्यांना फेस केले. प्रीत स्ट्राईक एंड वरती आलाय खूप वेळानंतर. प्रीत साठी फिल्डिंगची सजावट आपण बघू शकता. डीप मध्ये मिड विकेट आहे. काऊ कॉर्नरच्या बाजूने क्षेत्ररक्षक झुकताय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडासा वाईडिश. त्यानंतर स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक शॉट मध्ये तैनात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वेट केलं. पंचाकडे अपील झाली पण चेंडू मात्र एका धावेसाठी निघून गेलाय. सिंगल धावे त्यांना दिसतीये. वारंवार फील्ड बदलावी लागते कारण लेफ्ट राईट कॉम्पिटिशन मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंगकडे खूप मोठी बॅटिंगची स्टारकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये राजस झाला, प्रीत झाला, प्रथम झाला, यश कौस्तुभ झाला, ऋषी झाला, सुमित आहे, आदित्य नाईक आहे. आदित्यला विसरून कसं जमेल, त्याचे पक्के साथी आमच्या मागे आहेत. त्यामुळे या सगळ्या ऑर्डर समोर धावा रोखणं हे खूप मोठं चॅलेंज आहे वागुळकरांसाठी. आणि चेंडू मात्र क्या डेड बॉल है? डेड बॉल है, डॉट बॉल है. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या पाठी खेळले, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर. फेकी जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. बघा पहिल्या षटकातली जी काय हाणामारी झाली होती, ज्या 19 धावा आल्या होत्या, तिथून मात्र मागील 11 चेंडू जर खेळ बघाल तर फक्त 13 धावा, 13 नव्हे 15 धावा मागील 11 चेंडूंमध्ये आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू 34 वरती धावफलक थांबले. 34. आता लास्ट बॉल वरती बघूयात काय घडतंय. काय प्रीत मोठा फटका लागेल की यश. हो आडवा बॅटनं, व्हॉट अ शॉट. विपुलच्या मस्तकावरती दस्तक. 6 रन. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलक्यावरती आहेत. शेवटचे आणि अंतिम षटक आता बाकी. आता इथून जितक्या काय धावा बनतील त्या धावा मात्र बॉलिंगकरांना बळ देणाऱ्या ठरतील. तनुबाईच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. जितक्या धावा बनतील त्या धावा शार्दूल वरती दडपण वाढवतील, सचिन यांच्यावरचं दडपण वाढवतील, स्मिथ यांच्यावरचं दडपण वाढवतील, यश यांच्यावरचं दडपण वाढवतील. आणि म्हणूनच की काय तर या षटकामध्ये धावा रोखणं म्हणजे किमान 5-6 षटक येणं गरजेचं असणार आहे. बघूयात काय घडतंय. चला सुरुवात करायची आहे, इतका वेळ नको आहे प्लीज. हो यावेळेचा चेंडू मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ दांडी गुल, फलंदाज हार्दिक बाद. थँक्यू. प्रथमच्या प्रत्येक षटकाराला भूषण वझे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. रुको जरा सबर करो, स्कोर भी आएगा. 40 40 वरती 2 विकेट. 3.1 चेंडूचा खेळ झालाय आणि पहिला चेंडू ते ब्रेक थ्रू आला. आता प्रथमला खेळण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ सजवून ठेवलंय, म्हणजे खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय प्रीतनं. बघूया आता कशा पद्धतीने प्रथम बॅटिंग करतोय. तन्मयचं कौतुक, त्याने ज्या पद्धतीने चेंडू हाताळला पहिलाच.
हो यावेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षक, अमाय होता चेंडूवरती, तोपर्यंत एकाचं रूपांतर दोन मध्ये सहज रीतीने केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्रत्येक चेंडूवरती, 2 धावा म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूवरती जर का अशाच काहीच्या 2-2 धावा काढल्या तर 8 धावा येतील आणि 50 धावा धापलकती लगावल्या जातील. या मैदानावरती 40, 45, 50 या धावा समाधानकारक आहेत. आतापर्यंत 45 धावा हायएस्ट आपण बघितल्यात. हो आडव्या पाडणे खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेला, क्षेत्ररक्षक आहे सरळ, राजनप्पा नाईकच्या कटआउटला लागत असताना चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू थँक्यू. नेक्स्ट बॉल 46 वरती 2, 46 वरती 2. 3 चेंडू अजूनही बाकी. 3 चेंडू मध्ये नक्की काय घडेल. आता थोडा वेळ जर का असाच काहीचा माहोल राहील तर गौरव संपूर्ण बँजो एकटाच वाजवेल. अशी काहीची स्थिती आपल्याला इथं दिसतेय. एन्जॉय करतायत बोळिंजकर समस्त या चौकार षटकाराने या सिच्युएशनला. परंतु थोड्या वेळानंतर मला वाटते वागलकर सुद्धा अशाच प्रकारचं सेलिब्रेशन करू शकतील. शार्दूल आहे, यश आहे आणि या त्या सेलिब्रेशनचं कारण ठरू शकतात. तुर्तास तन्मय उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. चला घाई करा थोडी. तन्मय समोर, प्रथम डाऊन दी ग्राउंड, इनफिल्डच्या डोक्यावर, व्हॉट अ शॉट, समोरच्या दिशेने सरळ चेतक वाघुलीच्या डगआउटच्या दिशेने, म्हणजे ज्या ठिकाणी आहेत प्रेक्षक तिथं येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू 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 डीजे. त्याला डीजेच आठवतोय. आमचा डीजे वाला तर मगाच शांत आहे बिचारा. 52 वरती 2, 3.4 चेंडूचा खेळ झालाय. पण अशा पद्धतीचा फटका, स्टेप आउट झाले, त्यानंतर लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. या वेळेला मिड विकेट पार, षटकार. षटकाराने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलंय 58 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. क्लास क्लास बॅटिंग. हो यावेळेचा चेंडू मला वाटतंय मागे निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धावेल, परंतु समोर मारलेला फटका मला वाटतं आजच्या दिवसभरामध्ये आलेला तो पहिला मोठा फटका आहे. षटकार समोरच्या दिशेने आपण येताना बघितलेला नाहीये, प्रथमने मारलाय आणि असं असताना 59 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चेतक वाघोली या संघासमोर हायेस्ट रन. हेमांगी चंदन वझे आणि प्राजक्ता योगेश वझे यांचं या ठिकाणी आगमन होते. मी आपल्याला विनंती करेल की आपण महिला कक्षामध्ये येऊन बसायचंय. आपलं हार्दिक स्वागत. विकास पाटील स्मृती चषक 2025 स्पर्धेदरम्यान सीझन 4 आहे आणि 4थ्या पर्वाचा मानकरी कोण होणार याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. विनंती आहे बोलिंगच्या सर्व खेळाडूंना आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विकास इलन बोलिंगसाठी विनंती, आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. प्रीत नॉट आउट राहिलेत. बॅटिंग समरी बघायला आवडेल कशा पद्धतीने धावा बनल्यात. प्रीत नॉट आउट 7 चेंडू आणि 22 धावा, 2 चौकार 2 षटकार. राजस 6 चेंडू 8 धावा 1 षटकार. हार्दिक 6 चेंडू 5 धावा, कोणत्या प्रकारचा चौकार षटकार नाही. प्रथम मैदानाच्या आतमध्ये आल्याने 5 चेंडू 19 धावांची सर्वात मोठा स्ट्राईक रेट 380 च्या स्ट्राईक रेटनं 2 षटकार 1 चौकार च्या साह्याने 19 धावा त्यानं बनवल्या.
गोलंदाजीमध्ये अमायने पहिलं षटक महागडं हाताळलं, त्याच्यामध्ये त्यांना 18 धावा खर्च केल्या. मीतनं 9 धावा खर्च केला. एक मात्र चांगला स्पेल दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. यशने षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 12 धावा खर्च केल्या. तो सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसला. एक महत्वाची तन्मय शेवटच्या षटक हातात असताना दिसला. म्हणजे पहिल्या 18 आणि शेवटच्या 19 ही 2 षटकं महागडी ठरली. त्याच्यामध्ये 5 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आल्यात आणि 59 धावा धावफलकात लगावल्या जात असताना 60 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय चेतक वाघोली या संघासमोर. चेतक वाघोली संघाचे 2 फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. यश त्वरित फलंदाज पाठवा. बक्षिसांचा वर्षाव या मॅच मध्ये होताना आपण पाहिला आणि त्या बक्षिसाला साजेशी कामगिरी विकास इलन बोलिंग या संघाने केली. चला फलंदाज पाठवायचे आहेत वाघोली संघ. पहिला पडाव झालाय, दुसऱ्या पडावामध्ये आपण एंटर करत आहोत आणि दुसऱ्या पडावामध्ये म्हणतात ना, जर का तुम्ही केले तर आम्ही करू शकतो. तुम्ही जर का केलेले आहेत म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा त्या करता येऊ शकतात. आणि वाघोलीसाठी यस चला लवकर आलेले आहेत दोन्ही फलंदाज. फिल्डिंग लावून घ्या. शार्दूल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. या सर्व बाबी जिथे वाघोलकर आहेत म्हटल्यानंतर या धावांचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो असा विश्वास त्यांच्या संपूर्ण समर्थकांना आहे. आणि बोलिंगकरांना सुद्धा माहित आहे की चेतक वाघोली संघाची बॅटिंग ऑर्डर किती मजबूत आहे, किती स्ट्रॉंग आहे आणि कशा धाटणीची आहे. त्यामुळे येणारी 4 षटकं मोठी चुरशीची असणार आहेत. मला वाटतं फिल्डिंग लावून झालेली आहे. 2 फलंदाज आलेत. मॅचला सुरुवात करायची आहे. कौस्तुभ वझे याच्या हातामध्ये चेंडू. मागील मॅच मध्ये इंजरीने त्रस्त आणि त्यानंतर पुन्हा एकदा गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाची प्रतिष्ठा जपण्यासाठी, या मैदानावरची हुकूमत दाखवण्यासाठी, विकास इलेव्हन बोलिंगसाठी आणि आपल्या सर्व चाहत्यांसाठी कौस्तुभ पुन्हा एकदा सज्ज झाला आपलं षटक घेऊन. पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये बघूयात कशा पद्धतीची तो गोलंदाजी करतोय. समोर आहे शार्दूल. हा शार्दूल म्हणजे सामिती ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक घातक फलंदाज या हंगामातील म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकता. काही अशी मोजकी नावं आहेत. त्याच्यामध्ये चिराग वाटारचा झाला, त्यानंतर प्रीत प्रथम अशी काहीशी नावं झाली आणि त्यांच्या जोडीला आता मोठं नाव म्हणजे शार्दूल. पहिला चेंडू बाहेरून आतमध्ये येणारा आणि तो चेंडू आतमध्ये येत असताना पंच तटस्थ आहेत आणि नॅनोने मात्र चॅलेंज केलंय. पंचाच्या निर्णयाला आणि तिथं वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूयात काय निर्णय येतोय. अशी नावं आहेत काही मोजकी आक्रमक फलंदाजांची यादी. मागील वर्षी आपण नवाळ्यातून सार्थकला बघितलं होतं, ज्या पद्धतीने तो खेळ करत होता. मागील हंगाम नवाळे संघाने गाजवला होता आणि कामानिमित्त तो सुद्धा बाहेर गेलाय. आणि अशा काही खेळाडूंच्या रेंज मधला एक खेळाडू म्हणजे आमचा शार्दूल आहे. आता शार्दूल कडून अपेक्षा तर मोठ्या आहेत. बघूयात कशा पद्धतीने तो Yes, it's a fair delivery. Dot ball. डॉट बॉल आहे. बोळीज गावात भरला आहे क्रिकेटचा सोहळा. 12 गावातून संघ झाले आहेत गोळा. सोहळा आहे हा विकास काकाच्या स्मृतीचा, त्यांच्या सोबत खेळलेल्या सामन्यांच्या आठवणींचा. क्रिकेट खेळण्यात ऑलराऊंडर होता तो, तेवढाच दिलाचा माणूस होता तो. बोळीज गावाला क्रिकेट विकास काकांनी दाखवलं. आम्हा सर्वांना बॅट धरायला त्यांनीच शिकवलं. एच गॉन. बड़ी मछली जाल में फंसती हुई. विकेट का पतन होता हुआ. शार्दुल गॉन. प्रसाद वजे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपये. कौस्तुभ आणि प्रथम या दोघांच्या
बोळींज गावात भरला आहे क्रिकेटचा 16-12 गावातून संघ झाले आहेत गोळा. 16 आहे या विकास काकाच्या स्मृतीचा, त्यांच्या सोबत खेळलेल्या सामन्यांच्या आठवणींचा. क्रिकेट खेळण्यात होता ऑलराऊंडर तो, तेवढा दिलाचा माणूस होता तो. बोळींज गावाला क्रिकेट विकास काकांनी दाखवलं, आम्हा सर्वांना बॅट धरायला त्यांनीच शिकवलं. क्रिकेट आणि विकास काका म्हणजे बाजू दोन नाण्यांच्या. क्रिकेट म्हणजे होता सर्वस्व, होत त्याच्या जगण्याचा. बोळींचा विकास म्हणजे तो क्रिकेटर अशी त्यांची ख्याती. क्रिकेट खेळताना त्यांनी निर्माण केली होती खूप नवीन नाती. बोळींचा क्रिकेट संघ आहे विकास काकांच्या नावानं. प्रत्येक खेळाडू खेळताना त्यांचे स्मरण करतो नेमानं. अशा या विकास काकांच्या स्मरणार्थ जमतील तेव्हा सगळे या बोळींज गावाचे, तेव्हा एक रूपच असेल वेगळे, एक रूपच असेल वेगळे. खूप चांगली काव्यपंक्ती आणि खूप चांगली शब्दरचना या कवितेदरम्यान. मागील वर्षी सुद्धा ही मला वाटते कविता आपल्या सर्वांसमोर सादर केली गेली होती. खूप चांगल्या प्रकारे हे लिखाण आणि त्याच्यामध्ये आलेल्या या विकास पाटील स्मृती चषकाचा संपूर्ण सार. बघा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डगाउटच्या बाजूला रथ आलाय. आता तो रथ म्हणजे काय तुम्हाला मी सांगू इच्छितो. जो अंतिम सामना जिंकणारा संघ असणार आहे तो त्याच्या गावामध्ये या रथामधून ट्रॉफी आणि तो संघ जाणार आहे. या रथामधून त्या ट्रॉफी बरोबर त्या संघाची वरात निघणार आहे. तरी त्यासाठी हा रथ इथं मागवला गेलाय. ही नवीन संकल्पना विकासशीलन बोळींज संघाची. चला मॅचला सुरुवात करा प्लीज, फास्ट करा विकासशीलन बोळींज. नानू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात. ऑन साइडला चेंडूला खेळून काढला क्षेत्ररक्षक, तिथं वेगाने आणत. हो चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. ऋषिकेश चेंडूवरती वेगाने आला आणि त्यांनी चेंडूला आतमध्ये फेकत असताना आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. एका जावेवरती समाधान मारावं लागते. 2 धावा धावपलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. हेमंत वजे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रथम आणि कौस्तुभ यांच्या गोलंदाजीमध्ये. विकेटसाठी आहे का? विकेटसाठी. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. येस काय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एडबिटच्या डोक्यावर गेला चेंडूला गॅपमधून चेंडू निघत असताना प्रथमने खूप चांगली फिल्डिंग केली. चांगली फिल्डिंग सचिन यांच्या बॅटमध्ये येणारा हा फटका. चांगला थ्रो, पूर्णपणे पॅरलल, कोणत्याही पद्धतीनं मध्ये स्टॉप घेतला नाही. डायरेक्टली चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये गेला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विकासशीलन बोलिंगच्या संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण थोडी घाई करा. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. धावपलकावरती धाबा 3. शेवटचा आणि अंतिम चेंडू म्हणजेच येणारे 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 57 धावांची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. यशचं खेळपट्टीवरती उभं राहणं, यशच्या बॅटमधून या चेंडूवरती मोठा फटका येणं वाघोलीसाठी एक आशेचा किरण असेल. आणि इथून जर का एक मोठा फटका आला तर वाघोली संघ मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या थाटामाटात या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल. बघूयात काय घडते. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मोठा फटका, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आदित्य नाईक न टिपला झेल. फलंदाज बाद.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नावाने येत असताना तन्मय आलाय. प्रथम गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रथम बॉलिंग मार्क वरती आहे. काँग्रेस अध्यक्ष प्रकाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती केली प्रकाशजी पाटील यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. विकास पाटील स्मृती चषकाच्या वतीनं कुणाल रिव्ह्यू नाही त्यासाठी मिळत. सुधाकर नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते अध्यक्ष प्रकाशजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान सुधाकरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी विनंती करेल सुधाकरजी नाईक साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. प्रकाशजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधाकरजी नाईक साहेब झालाय का? चला अजून एक चेंडू डॉट येतोय. दुसऱ्या षटकामध्ये लगातार 3 डॉट नव्हे आतापर्यंत 5च्या 5 डॉट आहेत. एक विकेट आली आहे दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती काय धाव काढली जाईल का. स्मिथ स्ट्राइक एंडवरती आहे आणि प्रथमने आता या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चेतक वाघोली सारख्या बलाढ्य संघासमोर वजनदार परफॉर्मन्स दिलाय. लास्ट बॉल ओ चेंडू छायेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने टिपलाय झेल. विकेट मेडन ओव्हर 2 विकेट्स. प्रथम व्हॉट अ कमबॅक.
चला नवीन फलंदाज आता मैदानाच्या दिशेने दाखल होते शुभम. अजून एका विकेटचं पतन झालंय. 2 षटकं संपली, 4 धाबा दाबल करती, 4 विकेट. चेतक वाघोली सारखा संघ आणि अशा पद्धतीची हाकारी या अगोदर कधी बघितली नव्हती, पण अजूनही या मॅच मध्ये परत येण्यासाठी मोठमोठे फटके. हो यावेळेला चेंडू यष्टरक्षक हातामध्ये. आदित्य नाईक बॉलिंग मार्क वरती येताना दिसतोय. ओ चेंडू उंच आहे मध्ये आणि फलंदाज बाद. चला नवीन येणारा फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि तन्मय येत असताना हो यावेळेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जात असतो. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. आदित्य नाईक चांगली गोलंदाजी करतात. बघा भुईगावने आज या संघाला पराभूत केलं होतं आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं स्वतःला सावरलं आणि त्या 37 धाबां न बनवणारा हा संघ मात्र आता खूप चांगल्या स्थितीमध्ये. चेंडू चावेमध्ये ओ हो 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 खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज तन्मय बाद. थँक्यू. तन्मय आणि रोहित आणि ऋतिक. चला सगळ्यांनी तुम्ही खाली व्हा प्लीज प्लीज. खाली खाली नाचायचंय. चला सगळ्यांनी खाली व्हायचंय इथे प्लीज. गर्दी करू नका. हो इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चावेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली. ओ चेंडू खाली. क्षेत्ररक्षक स्वतः सुमित आला होता परंतु झेल नाही टिपू शकलाय झाडाजवळ. मी म्हटलं होतं 7 खेळाडू एक्स्ट्रा त्याच्यातली कहाणी. 3 षटकं संपली, 6 धावा धावपल करती, 6 विकेट. चेतक वाघोली. चला चला सुरुवात करा प्लीज. राजेश जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. अजून आपल्याला फायनल खेळवायची आहे. मी विनंती करेन रामजी बाबा वाळुंजे संघाच्या कर्णधाराला आपण टॉस का बॉल जवळ येऊन थांबायचंय. रामजी बाबा वाळुंजे संघाचा कर्णधार टॉस का बॉल जवळ येऊन थांबा. पहिला चेंडू रोहित याने चेंडूला. रोहित नाही. ओहो अजून एक विकेट. 7 विकेट डाऊन. चला विपुल.
विपुल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. चला चला प्रीत प्रीत आपण असू दे, तुम्ही बाजू लावा पहिले, कारण मॅच चालू करा. फायनल खेळवायची आहे, वेळ नाही आपल्याकडे. विपुल आलाय नव्यानं फलंदाज. आलाय वाळुंजी संघाचा कर्णधार आलेला आहे. ओह, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हार्दिकच्या हातामध्ये जातोय, कोणते धाव येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते, अजूनही 4 चेंडू येणे बाकी. 7 धावा धावपलकरती, 7 विकेट. हे थोडं मॅजिकल फिगर आहे ना. 7 for 7. चेंडू उंच हवेमध्ये, ओ झेल घेण्याचा प्रयत्न, पण हार्दिकने झेल त्या ठिकाणी सोडलाय. आणि इथं विपुलने अखेरकार रन कंप्लीट केली आहे. धावून रोहितला स्ट्राईक मिळते. खूप दिवसानंतर रोहित यांना सुद्धा बॅटिंग करण्याची संधी मिळते, कारण इतक्या खालपर्यंत कधी चेतक वाघोली संघाची बॅटिंग येत नाही. शार्दूलचं लवकर बाद होणं, यशचं लवकर बाद होणं, या सर्व बाबी चिंतेचं कारण राहिल्या आणि या मॅच पासून लांब जात असताना दिसलं. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा, 19 धावा, शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 19 धावा. या मुख्य कारण मोठ्या धावपलकाला सजवण्यासाठी राहिल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती प्रीत सज्ज. ओ, यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक राजस आणि चेंडू सीमारेखा पार. रोहितच्या बॅट मधून येतोय दणदणीत खणखणीत चौकार. दोन चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 47 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रोहितनं चेंडूला पाठवलं. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडूला फील्ड केला जाईल, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. आता मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. सामना संपल्यानंतर विजयी संघाच्या कर्णधाराने त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचंय. लक्षात असू द्यात, विजयी संघाचा कर्णधार सामना संपले तर लगेच टॉस का बॉस मध्ये या. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रथम ने टिपला जाईल. अखेरकार 8व्या विकेटचं पतन. मॅच फिनिश. चला हार्दिक लवकर या. भालचंद्र वजेसाहेब यांच्या शुभार्थे टॉस केला जातोय.